नुकतेच महासंघाचे राज्यस्तरीय पदाधिकारी चिंतन शिबिराचे आयोजन पाटील फार्म हाऊस जुना मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे लोणावळा इथे कोळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रमेशदादा पाटील यांच्या अध्यक्षतेत संपन्न झाले। कार्यक्रमाची सुरुवात आई एकविरा प्रतिमेस आमदार रमेशदादा पाटील यांनी हार अर्पण करून व श्रीफळ वाढून केली। तसेच इतर मान्यवर समेत दीप प्रज्वलन करण्यात आले। व्यासपीठावर आमदार रमेशदादा पाटील यांचे स्वागत भला मोठा फुलांचा हार घालून करण्यात आले। यावेळी फटाक्याची आतिषबाजी झाली। तसेच व्यासपीठावर इतर मान्यवरांचे देखील शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले। युवा नेता चेतनदादा पाटील व महिला मंडळाचे पदाधिकारी यांचे देखील शॉल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले। या चिंतन शिबिर कार्यक्रमाला राज्यभरातील संघटनेच्या 25 जिल्हा अध्यक्षासह 800 पदाधिकारी उपस्थित होते। या शिबिरात आदिवासी कोळी जमातीची जात प्रमाणपत्राबाबत आणि वैधता प्रमाणपत्राबाबत शासनाकडून होत असलेल्या अन्याय याबाबत प्रामुख्याने विचार विमर्श झाला। तसेच कोळी मच्छीमार बांधवांचा विविध प्रश्नांवर व समस्यांवर चर्चासत्राचे विषय मांडण्यात आले। कार्यक्रम प्रसंगी कोळी बांधवांनी आमदार रमेशदादा पाटील यांना काही निवेदन देण्यात आले व त्यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या। तसेच स्नेहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता। अनेक जिल्ह्यातून आलेल्या मंडळांनी स्नेहभोजनाचा लाभ घेतला। यावेळी मान्यवरांनी पत्रकार समोर आपली प्रतिक्रिया दरवर्षी आम्ही हे चिंतन शिबिर घेतो आणि 2019 होणं फार गरजेचं आहे। आणि आम्ही काय करतो या चिंतन शिबिरामध्ये जे गेल्या वर्षीचं जे काय जेवढी कामं केली असतील त्यांचं ओहापोहा करतो, त्याचा आम्ही लेखाजोखा करतो आणि येणारं पुढचं 2019 त्याच्यासाठी काय प्रोजेक्शन करता येईल, आपल्या काय महासंघातर्फे योजना आपल्या समाजापर्यंत पोहोचवता येतील यासाठी आज हा चिंतन शिबिर घेतलेलं होतं। या समाजाचे अनेक प्रश्न आहेत, जातीचा दाखला, जात पडताळणी, हे अनेक प्रश्न आहेत, मच्छीमारांचे प्रश्न आहेत, मच्छीमार महिलांचे प्रश्न आहेत। हे सोडवण्याकरता आज हे आम्ही चिंतन शिबिर इथं घेतलेलं आहे आणि याच्यासाठी आम्ही अहोरात्र मेहनत करतो। आज मला भारतीय जनता पार्टीने मला एक आमदार म्हणून माझी निवडणूक केलेली आहे, एक समाजाचा प्रतिनिधी म्हणून आम्हाला तिथे त्यांनी घेतलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या समाजाची कामं होणं फार गरजेचं आहे। गेले अनेक वर्ष 25-30 वर्ष झाली ह्या समाजाकडे सरकारचं दुर्लक्ष होतं। अनेक सरकारं गेली परंतु त्यांनी ह्या समाजाची कुठे निर्णय घेतला नाही, ह्या समाजाला कुठे आपलं ठोस निर्णय दिलेला नाही। परंतु हे BJP सरकार आहे, यांनी ठरवलं आहे की ह्या कोळी समाजाला न्याय दिला पाहिजे, ह्यांना राजकीय नेतृत्व दिलं पाहिजे आणि ह्यांच्यावर जो झालेला अनेक वर्षापासून जो 25-30 वर्षापासून झालेला अन्याय दूर कसा होईल हे भारतीय जनता पार्टीने ठरवलं आणि मला आमदार केलं आहे। या ठिकाणी दरवर्षी आम्ही इथे येतो, संपूर्ण 30 जिल्ह्यातनं ह्या समाजातले प्रतिनिधी येतात, अध्यक्ष, तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष हे सर्व येतात आणि आमचे जे महासंघाचे पदाधिकारी आहेत सर्व एकत्र येऊन आम्ही तो विचार करतो। संक्रांतीची काय खुश खबर म्हणजे परवाच्या दिवशी मी प्राईम मिनिस्टरांना भेटलो, मोदी साहेबांना। त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं की ज्या कोळी समाजाचे प्रश्न आहेत जे आपण 2014 मध्ये त्यांना प्रॉमिस केलं होतं त्याची आठवण करून दिली आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं आणि मुख्यमंत्र्यांनी मला त्वरित दुसऱ्या दिवशी आमंत्रित केलं की दादा तुझे काय प्रश्न असतील ते सांग, ते निश्चित आम्ही सोडवू आणि त्या प्रयत्नात मुख्यमंत्री सुद्धा आहेत। दरवर्षाप्रमाणे 2019 सालाचा सुद्धा हा कोळी महासंघाचा महाराष्ट्र राज्याचा राज्यव्यापी चिंतन शिबिर होतं। या चिंतन शिबिरामध्ये आम्ही दरवर्षीप्रमाणे वर्षभरात केलेल्या कामांचा आढावा, कोणाची कामं प्रलंबित राहिले त्याचा आढावा आणि भविष्यात येणारी कामे व अडीअडचणी ह्याचे आम्ही सगळ्यांचं चिंतन करतो। त्याचप्रमाणे 2019 मध्ये आता लोकसभा आणि विधानसभेचं सुद्धा इलेक्शन येणार आहे।
तर त्याच्यावरती ही आढावा बैठक होती, दरवर्षाप्रमाणे होते. लोक तुम्ही बघितलंच असेल, उत्साह संपूर्ण महाराष्ट्राचे 30 जिल्ह्यातून सर्व कार्यकारिणी महाराष्ट्राची आलेली, राज्याची कार्यकारिणी होती, विभागीय कार्यकारिण्या होत्या, जिल्ह्याच्या कार्यकारिण्या होत्या, तालुक्याच्या कार्यकारिण्या होत्या. सर्वजण उपस्थित होते, कारण का वर्षातून एकदाच हा कार्यक्रम होतो आणि सर्वांनी येऊन त्यांची इथं सहभाग आणि त्यांचं सर्वांचं मनोगत व्यक्त केलेलं आहे त्यांनी. कोळी महासंघ कोकण विभाग अध्यक्ष सौ अनुजा अनिल पाटील या कोकण विभागाच्या अध्यक्ष. आजपर्यंत कोळी महासंघामध्ये जवळजवळ 10 वर्ष मी काम करत आहे आणि आपल्या रमेशदादा पाटील यांच्या माध्यमातून खूप चांगलं काम आमचं झालेलं आहे. रायगड जिल्ह्यामध्ये पण मी महिलांसाठी सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याचप्रमाणे आज दादांनी जो प्रश्न मार्गी लावलेला आहे तो पुढेही मार्गी जाईल आणि आमचा कोळी समाजाचा जो पूर्ण म्हणजे प्रश्न आहे की आज जातीचे दाखले मिळत नव्हते, ते आज तो प्रश्न मुख्यमंत्र्यांपर्यंत मांडून आमच्या कोळी समाजाला न्याय मिळवून देतील एवढी विनंती करून मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. सुरकर, कोळी महासंघाचा जिल्हाध्यक्ष बुलढाणा. दरवर्षीप्रमाणे चिंतन बैठक लोणावळ्याला होत आहे, कारण पुढे जे निवडणुका लागणार आहेत त्या संदर्भामध्ये या CM साहेबांनी कोळी समाजाला 14मध्ये कबूल केलं होतं की आमचं सरकार येताखेपी आम्ही तुमचा 6 महिन्यामध्ये प्रश्न हा सॉल्व करू. त्याच्याकरता कोळी महासंघ काय करत आहे, जिल्हाध्यक्ष सर्व महाराष्ट्रातून आलेले यांच्या कामगिऱ्या काय, सर्व लोकांचे काही अडचणीमध्ये असतात, तो महासंघ सुख असो दुःख असो त्याच्यामध्ये महासंघ सहभागी होत असते. हे महासंघाची वाटणी आहे. नमस्कार. आज इथं लोणावळ्याला आमचा कोळी महासंघाचा एक चिंतन शिबिर झाला. त्या चिंतन शिबिरमध्ये आम्हाला एक असं नेतृत्व म्हणजे जे चांगलं व्यक्तिमत्व, आणखीन ते सगळं समाजाचं आपुलकी आणि त्यांच्याबद्दल तळमळ असणारे एक व्यक्तिमत्व आम्हाला लाभलेले आहे. आपण त्यांच्या नेतृत्वाखाली हे कोळी महासंघाचा एक मोठं शिबिर चिंतन घेतलेलं आहे. त्याच्यामधनं आपल्याला निष्कर्ष असे झाले की 25 वर्षामध्ये आपल्याला एक महाराष्ट्राचा जे सरकार होता ते आपल्या इथपर्यंत कधीही हे काम हाती घेतलेलं नव्हता. त्याच्याबद्दल आपल्याकडे दुर्लक्ष करत होता. पण आत्ताचं ह्या सरकारने आम्हाला 4.5 वर्षात आम्हाला एक पॉझिटिव्ह दिशा दाखवलेली आहे. त्यामुळे आम्ही आमचं काम ह्या सरकारने सरकारने आपल्याला साथ दिली तर मग आपण कोळी महासंघाच्या तर्फेने आमच्याकडनं पण एक असं वायदा आहे की आम्ही पण त्यांना या सरकारला साथ देणार आहे. नमस्कार.